तर नमस्कार. आज आपण एक व्हिडिओ तयार करणार आहोत छोटासा बाय युजिंग कॅनवा. तर चला पहिल्यांदा आपण कॅनवा चालू ओपन करूया. हे माझं कॅनवा प्रो आहे माझ्याकडे. ओके, तर आता आपण इथे घेऊया इंस्टाग्राम स्टोरी. बघा, हे ओपन करूया. तर बघा, इथून आपण हे गॅलरी आहे, इथून आपण फोटो डाउनलोड करून घेणार आहे ह्या स्लाइडमध्ये. हे 3 फोटो आहेत माझ्याकडे. तर आता आपण त्यातला हा घेऊया. ओके, तर आता काय करायचं, पहिल्यांदा ह्याचे 3 डुप्लिकेट पेज करून घेऊया. 2-3 डुप्लिकेट दाबून धरायचं. हा खाली ऑप्शन येतात, इथे डुप्लिकेट म्हणायचं, परत डुप्लिकेट म्हणायचं. इथे तुम्हाला किती वेळा पाहिजे तेवढं तुम्ही इथे डुप्लिकेट करू शकता. ओके, तर आता आपण किती डुप्लिकेट झालेत? 5. आणि इथून आपण डिलीट पण करू शकतो. अरे बघा, ते ऑप्शन आलायच डिलीट म्हणून. हा आपला ॲपियर ऑप्शन आहे, म्हणजे हा सिलेक्टेड आहे. म्हणजे इथं आपण डायरेक्ट हे बटन दाबलं तर हे डिलीट होतं. बघा, आता आपले 4 स्लाइड ओपन झालेले आहेत. तर आता आपण हे कस्टमाइज करूया. तर आपण ह्या फोटोचे 4 भाग मध्ये डिवाइड करणार आहोत. ओके, तर पहिल्यांदा तुम्ही इथे लावून घ्यायचं व्यवस्थित. तर आपला हा पहिला झाला. ॲडजस्टमेंट करून घ्यायची. आता हे कोपरे वडले ना मोठं मोठं होऊ शकते. तुम्हाला कोणतं पाहिजे ते तुम्ही इथं जाऊ शकता. आता आपण एंटर पहिला लावलेला आहे त्या फोटोमध्ये. आता आपण हा भाग इथं दुसऱ्या फोटोमध्ये घेणार आहोत. ओके, तर इथून डायरेक्ट ओढलं ना वरती जातो. ओके, तर हा आपला सेकंड फोटो पण झालेला आहे. फर्स्ट फोटो तसा झाला, सेकंड फोटो हा झाला. आता थर्ड फोटो. ओके, तर हा पण फर्स्टला लावलेला, हा पण सेकंडला लावलेला, तर हा पण थर्डला लावायचा. क्रॉप करायचं इथूनच. 1 मिनिट. ओके, तर बघा, हा पण सेकंडला लावूया. थर्डला. सेकंडला पण तोच लावला आपण. हा पुढचा जरासा घेऊया. आणि फोर्थला एकदम लास्टच घ्यायचं.
हे जे आहे तेवढंच घेऊया. ओके, तर हे तीनच आपण करणार आहोत. हे डिलीट मारूया. तर ऑप्शन आहे डिलीटचा, ते पेज डिलीट झालं. आता आपण काय करणार आहोत, ओके, तर हे जे आहे ट्रान्झिशन, हे ट्रान्झिशन आपण घेणार आहोत आता. मॅच अँड मूव्ह हा टूल वापरायचा. अप्लाय ऑल पेजेस इथे आहे, टिक मार्क करायचं. ओके, तर बघा लास्ट कसा आपला तयार होतो. तर आपण टेक्स्ट पण ॲड करू शकतो. मी आता दाखवाय म्हणजे ओके, तर आता बघा व्हिडिओ कसं तयार झालं. ओके,